दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर इथे पाहिजेत. दोन्ही टीम थोडंसं फास्ट. नेक्स्ट मॅच मॅन ऑफ द मॅच टी शर्ट परिधान करावं लागणार आहे. लिएंडर देखील नक्कीच पहिल्या मॅच दरम्यान त्याचा देखील महत्वाचा वाटा राहिलाय. त्याचं सातत्य देखील धावांचं गणित पुढे नेण्यासाठी महत्वाचं राहिलंय. गोलंदाजी मार्फत पहिलं षटक टॉनी विकी. मॅच होते सुरुवात. व्हाईट बॉल. यावेळेला एक चांगला ड्राईव्ह केलाय. एका बाजूला मालाडचा संघ आणि एका बाजूला स्थानिक चेंबूर विभागातील संघ पाहायला मिळतोय. चेंबूर म्हटलं की क्रिकेटची पंढरी. प्रत्येक वर्षाला नवनवीन मोठी रत्न या क्रिकेटच्या नगरीमध्ये पाहायला मिळतात. संपूर्ण मुंबईभर पसरतात. प्रत्येक जण ते चेंबूरचे मोती माणिक रत्न आपापल्या संघामध्ये घेण्यासाठी ती पडझड असते प्रत्येक संघाची. त्यातीलच चेंबूरची जर स्टारकास्ट आपण पाहिली ना तर अनेक नावं चेहऱ्यावरती येतील, अनेक नावं ओठावरती येतील. व्हाईट बॉल. स्वतः घनश्याम शिंदे आहेत, हेणय कुमार आहे, जतीन गावंड आहे. अनेक नावं मात्र आपल्याला पाहायला मिळतात. विराज लोखंडे आहे, शुभम लोखंडे आहे, त्याचबरोबर सुशांत देखील आहेत. सुशांत रणेम हे देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळत आहेत. दरम्यानचा पुन्हा एक सिंगल नाव रन. यावेळेला टपकण्याचा प्रयत्न विकी तर केलाय. निर्मळ पंचांकडे नॉट आउट. विक्रमजी यांच्या माध्यमातून कळवलं केलंय. अगदी बारकाईने हुशारीने हा निर्णय मात्र त्यांनी पडलेला मार्गी लावला. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 क्रीडा स्पर्धा आहे. रॉयल फॅमिली आयोजित रॉयल ट्रॉफी भव्य अंडरआर्म सी सर्कल क्रीडा स्पर्धा चेंबूर परिसर. 2 दिवसांचा कालावधी. आजचा फॉर्मॅट स्टेशन वाईज. उद्या खुल्या गटातील संघ 16 संघ मात्र क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक तब्बल 33,333 आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 22,222 आकर्षक ट्रॉफी. व्हाईट बॉल घोषणा झाली. एक्स्ट्रा रन मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा पॉईंट कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळेल. अनेक जण या क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य केलंय त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक आभार. SSS स्पोर्ट्स, महाडिक कलेक्शन, नॅशनल स्पोर्ट्स, त्याचबरोबर SP स्पोर्ट्स सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार आहे. या क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. शुभेच्छुक आहेत तर सन्माननीय आनंद दादा केदारे, सन्माननीय संदीप चिरकेजी, आपले देखील मनपूर्वक हार्दिक आभार. त्याचबरोबर सन्माननीय आकाश कांबळे, निलेश कांबळेजी, आपल्या माध्यमातून इंटरनेट सर्व्हिस आपण आम्हाला इथे दिली त्याबद्दल आपले देखील मनपूर्वक हार्दिक आभार. रवी जगदाणेजी, अमोल कोकरेजी, आपले देखील मनपूर्वक आभार. फटका फसतोय. षटक समाप्ती. धावसंख्या 6 या अंकावरती धावून पोहोचली. प्रत्येक सामन्यादरम्यान आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच टी शर्ट महाडिक कलेक्शन यांच्या वतीने. बॅटिंग टीम एक प्लेअर नाही आपला. बॅटिंग टीम अच्छा एक षटक समाप्ती. 6 धावा धावफलकावर. स्नेहल गोलंदाज, नवीन आलेला बॅटर जर आपण पाहतोय देव.
एक षटक 7 धावा. सामना क्रमांक 2 या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष सहकार्य म्हणून आम्ही क्या बात पहिलाच बॉल आणि जबरदस्त मागच्या दाराने मात्र चोरी करताना पाहायला मिळते. विकेटची स्नेहलच्या गोलंदाजीवरती हा बोल्डआउट पाहायला मिळतोय. सन्माननीय कृष्णा पटकारे, सन्माननीय सुहास बोर्डेकर, सन्माननीय निलेश कांबळे, सन्माननीय शोएब खान, सर्वांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो ज्यांनी रॉयल फॅमिली या परिवारावरती गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम केलंय, जे या कुटुंब परिवारातील आहेत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं श्री साई स्पोर्ट शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. महाडिक कलेक्शन संतोष महाडिकजी आपले देखील मनपूर्वक हार्दिक आभार. रॉयल स्पोर्ट्स राजेश पाटील आपले देखील मनपूर्वक हार्दिक आभार. नॅशनल स्पोर्ट्स धनंजय कवळे आपले देखील हार्दिक आभार आणि SP स्पोर्ट्स आपले देखील हार्दिक आभार. म्हणजे प्रत्येक घटक पक्षांनी या क्रीडा स्पर्धेला पुढे जाण्यासाठी हे पर्व यशस्वी करण्यासाठी काही ना काहीतरी आपल्या माध्यमातून प्रयत्न केलेत. हे पाठीमागे उभे राहिले म्हणजे हे रॉयल फॅमिलीचे घटक आहेत. रॉयल फॅमिली हा एक खूप मोठा मुंबईतील एक परिवार आहे ज्याच्या मागे ही काही ताकद उभी आहे त्याच काळामुळे ज्यांच्यामुळेच या क्रीडा स्पर्धेचं आयोजन होतंय. दरम्यान सिंगल घेण्याचा विचार फेकी केली, थोडी चुकी झाली होती, सावरलंय. पंकज आहेत पंकज म्हणजे रणवीर कपूर या संघाचा. दरम्यानचा बॉल असं पण पाहिलं, एक चांगला स्पेल, चांगला टप्पा स्नेहल यांचा. सुरुवात चांगली केली स्नेहल यांनी गोलंदाजी मार्फत. टप्पण्याचा प्रयत्न फेकी केली जाते आणि नॉट आउट. क्या बात आहे, ही अचूकता खूप महत्वाची आहे. पंचांचा जो आत्मविश्वास जो दाखवला नाही या क्षणाला तो देखील खूप महत्वाचा आहे. एक अचूक पंच म्हणून विक्रमजी आणि एका बाजूला अमितजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुल घेण्याचा प्रयत्न लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग जोडलाय त्यांचं देखील हार्दिक असे स्वागत आहे. जो स्थानिक प्रेक्षक वर्ग आहे त्यांचं देखील स्वागत आहे. ही क्रीडा स्पर्धा पुढे जाण्यासाठी प्रेक्षक देखील तितकेच महत्वाचे असतात. राहुल आलाय गोलंदाजी मार्गावरती. राहुल देखील चेंबूर परिसरातील एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. चेंबूरच्या प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये त्याचा देखील आवर्जून उल्लेख असतो. दरम्यानचा व्हाईट बॉल. उद्याच्या रविवारच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत सागर मोरे सरांचा, मुंबईचा आवाज, गोड आवाज, सर्वांचा आवड. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. काहीतरी चुकतंय, काहीतरी बिघडलंय, कुठेतरी ती पकड निर्माण होत नाहीये. पण त्याच्यावरती पुन्हा एकदा दाखवला आत्मविश्वास संघाच्या कॅप्टनने. ठीक आहे, झालं चुका, सुधार, पुन्हा एकदा तो जिवंतपणा जागा कर, तो ओलावा पुन्हा तयार कर. हा आत्मविश्वास आहे ना संघाच्या कॅप्टनचा, संघाचा खूप महत्वाचा असतो. सलगचे 4 फाईट बॉल मात्र पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा धावांमुळे मात्र संघांची मीटिंग घेणं इथे बंधने भाग पडते संघाला. एका बाजूला वन साइड चेंबूर आणि एका बाजूला मालाडचा संघ बाबू भूमी 11
वक्रतुंड मलाड हा संघ घेऊन मालाडहून दाखल झालाय. एक अंधेरीचा संघ पुढच्या फेरीमध्ये स्थान प्रस्थापित केलंय आणि त्याच्या जवळपासचं स्थानक असलेलं मालाड हा इथे प्रयत्न करतोय. एका बाजूला चेंबुरे आणि एका बाजूला मलाडे. सलगच्या या चुका आहेत. दाखवलेला आत्मविश्वास कुठेतरी राहुलला जागा करावा लागणार आहे. पण इथे मात्र राहुलची मात्र गोलंदाजी थांबवली जाते आणि पंकज रणवीर कपूर या चेंबूर परिसराचा नक्कीच ना. पण रणवीर एकटा नाहीये. सोबतीला रणवीरच्या आयुष्यामध्ये देखील कोणीतरी आहे. या रणवीरच्या आयुष्यात देखील असं काहीतरी आहे का. इथे मात्र टॅप करायचा प्रयत्न. सिंगल रन मिळतोय. या रणवीरच्या आयुष्यामध्ये त्याचं प्रेम म्हणजे क्रिकेट आहे मित्र. तुम्ही वेगळ्या भ्रमात न जाता क्रिकेट हा त्याचा प्रेम म्हणजे आपण विचार करू. हो हो क्या बात आहे. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. कव्हर करावा लागणारे षटक. राहुलच्या चुका भरून काढायचे. स्लीपरवर खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय. अपील केली तिकडे बट बेल्स खाली पडणं महत्वाचं आहे. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळतोय. लोके काय चांगला बॉल थांबवला इकडे. खोलवे टप्प्याचा बॉल लेग साईडला बुडावला. तिकडे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक सिंगल रन मिळते. या ग्राउंडला जर आपण पाहिलं ना तर 24 बॉल एक 4 रन वरती ठेवले ना 3-4 रन तर फाईट आहे मित्र. फक्त एक्स्ट्रा रन तुम्हाला खर्च करून चालणार नाही. फिल्डिंग मजबूती ठेवा. फाईट असेल. दरम्यानचा पुन्हा एकदा एक वाईट बॉल. बॅकफुटला पंच केलाय आणि 4 रन. टॅपचा पहिला चौकार मात्र पाहायला मिळतोय. धावफलक 24 या अंकावर जाऊन पोहोचलंय. या षटकादरम्यान जर आपण पाहिलं तर म्हणजे त्याच्या एक्स्ट्रा पहिल्याचे पकडून ना राहुल आणि पंकज या दोघांचे जो धाव फलक विचारात घेतात 14 रन मात्र खर्च झालेत या तिसऱ्या षटकादरम्यान. शेवट षटक आहे. गोलंदाज जो होतोय शामी. सामना क्रमांक 2 तदनंतरचा सामना क्रमांक 3. अर्थातच पहिल्या सामन्याचा विजेता संघ ज्युनियर सम्राट अंधेरी आणि चालू सामन्या दरम्यानचा जो विजय संघ असेल त्याची लढत सामना क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहता येईल. निमित्त आहे क्रिकेटचं आयोजन आहे रॉयल फॅमिली रॉयल ट्रॉफीचं आणि क्रीडांगण आहे चेंबूर परिसराचं. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. अतिशय जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेकांनी या क्रीडा स्पर्धेला आयोजित करण्यामागे महत्वाचं असं सहकार्य केलंय. सर्वांचे मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक आभार. या क्रीडा स्पर्धेला पुढे घेऊन जाण्यासाठी घनश्याम शिंदे आणि हेनल कुमार जतीन गावंड यांनी देखील तितकीच मेहनत घेतली आहे. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. कारण एखादी क्रीडा स्पर्धा एखाद्या खेळाडूसाठी आमंत्रित करणं हे देखील तेवढंच त्या खेळाडूसाठी एक सुवर्ण संधी असते. विकेट मिळते. माघारी जावं लागेल. बबन नवीन आलेला बॅटर बबन.
यावेळेला जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. टॅप करायचा प्रयत्न, पुन्हा लोके आहेत. बॉल थांबवलाय, आतमध्ये ढकललाय. फिल्डिंग खूप महत्वाची आहे. दरम्यानचा व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळतोय. बरेच एक्स्ट्रा खर्च केले तो वन साइड चेंबूर संघाने. चांगला ड्राईव्ह केला होता, सिंगल रन मिळेल. नंतर सामना क्रमांक 3 पाहायला मिळेल आणि नंतर पुन्हा एकदा नवीन 4चा लॉट आपण सुरू करू. तो लॉट दरम्यानचे देखील आणखी 4 संघ म्हणजे अर्थातच इथे मात्र एक क्या बात आहे, जबरदस्त काय बॉल थांबवला होता. केवळ आता या बॉलला बॅकअप देणं महत्वाचं होतं. एका बाजूला टाळ्यांचा आवाज आला तो म्हणजे चेंबूरकरांचा, कारण लोकेची फिल्डिंग आवडली होती, पण तो बॉल निसटला आणि बॅकअप देऊ शकला नाही. आणि नंतर मात्र आवाज आला तो मालाडकरांचा, कारण 4 रनाची बॉल झाली आहे. पुन्हा टप करायचा प्रयत्न, पुन्हा लोके आहेत, फेकी केलाय आणि 1 रन. धावांची प्रगती जबरदस्त, रन झाले. टार्गेट 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठ्या धावांची मात्र मजल मारावी लागणारी दुसऱ्या इनिंग मध्ये.
सलामीवीर जोडी दाखल झाली आहे. दरम्यानचा पहिलाच बॉल अनुभव आहे या गोलंदाजाचा अंडाराम क्रिकेटचा. अनेक वर्षांपासून अंडाराम क्रिकेट घेऊन पुढे निघालाय. आज मालाड या संघासाठी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सूरज गोलंदाजी मार्फत सूरज हलक्यासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा माघारी यावं लागते. रन दिलं जात नाहीये. 35 धावांचं कडवं आव्हान चेंबूरकरांच्या मार्गी आलंय. चुका झाल्या चेंबूरकरांच्या. मिसफील्ड झाल्यात. एक्स्ट्रा रन दिल्यात. यावेळेला क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त टायमिंग केलाय. 50 लाजवाब करारा चौकार 4. पंकजच्या माध्यमातून हा चौकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. रन बनेल काय. फेकी केली जाईल काय. मिसफील्ड झाली आहे. दोघांची पडझड एका स्ट्राईक वरती आलेल्या 2 रेल्वे धडकता धडकता राहिल्या. रन मिळालाय. एकेरी रन मिळतोय. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. शैलेश आहेत तिकडे. अंडरआर्म क्रिकेटचा हा देखील असा चेहरा ज्याने अंडरआर्म क्रिकेट काय असतं ते जगलाय. त्याने देखील त्याच्या कारकिर्दीमध्ये अंडरआर्म क्रिकेटची सुरुवात खूप कमी वयात केली आणि आजही खेळतोय. गोलंदाजीवरती त्याचं असलेलं कौशल्य अनेकांनी पाहिले. हो जबरदस्त बॉल सूरज यांचा बोल्ड आउट केलाय. तांडीगोल होते पण तिकडे मात्र पंचांकडे त्याने मागणी केली आहे. अंडरआर्म क्रिकेटला असलेले काही बंधनं म्हणजेच अंडरआर्म क्रिकेटमध्ये साईडम या गोलंदाजीवरती विचार केला जातो सातत्याने. त्यासाठी त्याने हा विचार केला की हा कुठेतरी साईडम आहे यासाठी मागणी केली. श्री साई स्पोर्ट्स यांच्या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून निर्णय मात्र मार्गी लागेल. विराज ऑपरेटर म्हणून कार्य करतायत. चेक करतायत. रॉयल फॅमिली आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 चा पर्व आहे. नवा पर्व आहे. नवा अध्याय. नवा इतिहास घडवण्याची संधी. एक नवा प्रवास सुरू झालाय या चेंबूर नगरीमध्ये. या परिवाराच्या वतीने हा परिवार म्हणजे संपूर्ण मुंबईवर पसरलेला परिवार आहे. चेंबूर मधील जेवढे घटक आहेत त्याच्या पलीकडे देखील इतरत्र पसरलेले घटक. कारण रॉयल फॅमिलीवरती प्रेम करणारे त्यांच्याशी जोडलेले घटक आहेत. आणि कॉल आलाय नो बॉलचा. पंचांकडे जी मागणी केली ज्या गोलंदाजासाठी ज्याने उल्लंघन केलंय अंडरआर्म क्रिकेटचं त्याच्या या बॉलवरचं तिथे या निर्णयाला मात्र नो बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. सुखरूप आहे बॅटर. स्टोपडून घेण्याचा प्रयत्न कव्हर्सला केलेत. पुन्हा एक सिंगल रन मिळेल. या क्रीडा स्पर्धेला सहकार्य केलं श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील आणि पराग पाटील. त्याचबरोबर महाडिक कलेक्शन सन्माननीय संतोष माडिकजी. SP स्पोर्ट्स सन्माननीय प्रथमेश सकपाळ. रॉयल स्पोर्ट्स सन्माननीय राजेश पाटील. NS स्पोर्ट्स सन्माननीय धनंजय कवळे. मनपूर्वक हार्दिक आभार. हे प्रेम राहू दे टिकून राहू दे. हे रॉयल फॅमिली परिवारासोबत असंच जोडून राहा. त्याचबरोबर सन्माननीय सुहास मोर्डेकरजी. सन्माननीय कृष्णा मटकरे. सन्माननीय विकी कदम. सन्माननीय अजय मटकर. सन्माननीय प्रतीक पेडणेकर. सन्माननीय शिवम चोपडेकर. सन्माननीय अमोल कोकरे. सन्माननीय रवी जाधव. सन्माननीय आनंद केदारे. सन्माननीय संजय शिर्के. सन्माननीय निलेश कांबळे. सन्माननीय आकाश कांबळे. सन्माननीय सतीश चव्हाण आणि सन्माननीय सुनीलजी कोच. नो बॉल प्लस रन
या सर्वांचा मनपूर्वक आभार जे या रॉयल परिवारावरती प्रेम करतात, ज्यांनी सहकार्य केलंय. अपील केली जाते तिकडे आणि मुख्य पंच कळवतात व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रनामध्ये मात्र भर होते. 35 धावांचा पाठलाग आहे. बाउंड्री आली आहे. एक्स्ट्रा रन भर होते. मॅचचं गणित बदलेल. 10 रन आता परिस्थितीला पाहायला मिळत आहेत. अजूनही 25 धावांचा पाठलाग गाठायचा आहे. बॉल झालेत या पहिल्या षटकादरम्यानचे 5 बॉल. शेवटचा बॉल आहे. 25 धावांचा पल्ला गाठायचा आहे, तो म्हणजे एकंदरीत येणाऱ्या 19 बॉलमध्ये. मॅच आहे, मॅच बनेल, मॅच बनली जाऊ शकते. बॅकफुटला साऊंड पंच केलेला आहे. सिंगल रन. ती 11 धावा. मलाड परिसर म्हटलं तर त्या परिसरात देखील अनेक मोठमोठे संघ, जलसासारखा एक मलाड विभागातील संघ ज्याने देखील मुंबईचे क्रिकेट हलवून सोडलं, दहशत निर्माण केली, मोठमोठ्या संघाला जणू काही चॅलेंज दिलं. त्यांच्या समोर देखील अनेकांची मात्र मनामध्ये धडकी भरायची. त्या परिसरातीलच मलाड विभागातील काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यात ओमकार संघाचे देखील अनेक खेळाडू आहेत. प्रशांत आहेत, शैली आता गोलंदाजीवरती तयार होतोय. त्याने देखील अनेक मोठमोठ्या बॅटरच्या मनामध्ये धडकी भरली होती. या गोलंदाजाची अनेकांना भीती होती. आजही आहे, आजही तो त्या प्रकारचं कौशल्य दाखवून देतो. आजही तो सज्ज झालाय. पहिलाच बॉल टॅप केलाय. जबरदस्त बॉल थांबवलाय तिकडे पॉईंट कव्हरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक चांगल्या स्ट्रोकला अशा प्रकारे एखादा खेळाडू ज्यावेळेस आढळतो ना, बॅटर देखील विचारात राहतो, करू तरी काय करू, खेळू तरी काय खेळू. पुन्हा एकदा ते पडून खेळण्याचा प्रयत्न. बॉलला आतमध्ये ढकलला अमितने. बॉल थांबवायचा आहे, अधिक काही करायचं नाही. बॉलला केवळ याच्या तटबंदीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाहीये. एक पॉवर प्लेची तटबंदी बंदी. पुन्हा एक पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळेल. शैलीची ही गोलंदाजी आहे ना, खूप प्रभावी करते. एक हलकासा कट करते. वळणदार गोलंदाजी पाहायला मिळते. आता वेगवान पद्धतीने मुंबईच्या क्रिकेटमध्ये वेगावर स्वार होऊन गोलंदाज पाहायला मिळतात, पण पूर्वीच्या क्रिकेटमध्ये अगदी स्लोवर पद्धतीने वळणदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळायची. टॅप करण्याचा प्रयत्न. साईडाम गोलंदाजी मला वाटतं पहिल्याच्या क्रिकेटमध्ये थोडीशी खूपच कमी पाहायला मिळालं असेल. पुन्हा एक लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळतोय. प्रेक्षक वर्ग देखील हळुवारपणे मैदानाच्या दिशेने मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळते. स्वागत आहे त्या सर्व जोडलेल्या प्रेक्षकांचं. बॅकफुटला जाऊन खेळले तिकडे पॉईंट कव्हरच्या दिशेने फेकी केलाय. सिंगल रन मिळेल. धाव संख्या 16. 5 रन आलेत शैली यांच्या गोलंदाजीवर. अजूनही पाठलाग करायचंय. बारा बॉल आणि 19 धावांचा पाठलाग करायचंय. प्रतिषेधक 10 ते 9 रन. बारा बॉल 19 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या दरम्यानचा बॉल डाव्या गोष्टी बाहेर पिचिंग झालं. बिग बॉल.
दरम्यानचा आणखी एक चुकीचा टप्पा. व्हाईट बॉल. प्लस करता येईल. प्लस धाबा खूप महत्वाचे आहेत, पण ती रिस्क असते प्लस धाबा करण्याच्या प्रयत्नामध्ये, रन सोडण्याच्या प्रयत्नामध्ये. एखादा रनआउट आला, विकेट मिळाला, धावसंख्या कन्वर्ट होते एक सिंगल, पण बॉल देखील काउंट होऊ शकतो. इथे मात्र ट्राय केलाय की बॉल निघून गेला, फरार झालाय. थांबवण्याचा बॉल इथे कुठेतरी निघून जातोय. 4 रनाची होते प्रगती, मॅचची होते बदल. कलाटणी घेते पुन्हा हळूवारपणे चेंबूरकर. आपल्या या स्थानिक विभागामध्ये मॅचचं पुनरागमन करताना पाहायला मिळतोय, मॅचला जिवंत करताना पाहायला मिळतोय. चेंबूर म्हटलं की क्रिकेटची पंढरी, माणिक मोती रत्न पसरले संपूर्ण मुंबईभर. प्रत्येक संघाला मात्र चेंबूरच्या एका तरी माणिक रत्नाला घेण्याची तडजड असते, धडपड असते. एक तरी रत्न माझ्या संघामध्ये असावा, असे अनेक माणिक रत्न मात्र प्रत्येक मुंबईच्या संघामध्ये पसरताना पाहायला मिळाले. सामना क्रमांक 2 ची लढत आपण पाहतोय. एकंदरीत चेंबूर आणि मलाड मॅचला थोडस कलाटणी नेताना पाहायला मिळतं. चौकाराने मॅच मध्ये पुन्हा चेंबूरकरांचा जिवंतपणा तयार झालाय. इथे मात्र गोलंदाजावरती हे दडपण. सुरुवात केली गोलंदाजाने एक्स्ट्रा रनाची आणि त्यात एक चौकाराची भर झाली आणि पुन्हा मात्र एक्स्ट्रा रनांवरती आता सांगता होते. अडचणीचं हे षटक मात्र प्रगती पथावर पाहायला मिळते. आता जवळपास वर खाली काहीशा धावसंख्या असतील, म्हणजे गरज आहे एकूण किती 11 बॉल आणि 12 धावांची. लेग साईडला मात्र एक कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो. प्रशांत आहेत तिकडे. प्रशांत खऱ्या अर्थाने ओमकार या संघासाठी फिल्डिंग आणि बॅटिंग यासाठीच खऱ्या अर्थाने त्यांची एक ओळख नेहमीच राहिली आहे. ही चुकी पुन्हा एकदा हे मॅच मधील समीकरण बिघडवलं गेलंय. 35 धावांचा पाठलाग अवघड असलेलं समीकरण आता त्या संघाला मात्र कुठेतरी आशेचे किरण जागे करून दिलेत. स्टेपडून घेण्याचा प्रयत्न फिकी केला गेलाय. सिंगल रन कंप्लीट होतोय. 1 रन मिळेल. अपील केली आहे पण तिकडे मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. नॉट आउट. पंचांचा मुख्य कॉल नॉट आउट आहे. रिव्ह्यू घेतले संघाने चेंबूरकरांनी, तर रिव्ह्यूला मात्र इथे पडताळणी केली जाते. पुन्हा एकदा सुशांत रनिंग येत आहेत आणि SS लाईव्हच्या माध्यमातून हा निर्णय पुन्हा माघारी लागेल.
येस आणि झालेला निर्णय असलेला विचार पंचांपर्यंत पोचवला जातोय आणि पंचांनी जो दिलेला अगोदरचा निर्णय इथे मात्र विचारात घेतला जातोय. अर्थातच अमितजी यांनी जो अचूकतेचा इशारा दिला होता तोच निर्णय कायम राहिलाय. रूल मात्र अनसक्सेस होतोय. मॅच मात्र जबरदस्त बोर्डवरती पाहायला मिळते. बॉल टू बॉलचा मॅचचा प्रवास पुढे जातोय. फटका होते थोडासा फसलेला पण पिन नाही झाली बाउंड्री. 4 रन. क्या बात आहे. जबरदस्त. क्या बात आहे. जबरदस्त पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये मात्र पाहायला मिळते. सलामीची जोडी आहे. सातत्य टिकवून ठेवलंय. ते सातत्य खूप अगोदर जर तोडलं असतं तर कदाचित ही अडचण निर्माण झाली नसती. ती सातत्य तोडू शकलेले नाही संघ बल्लाड. जे 35 धावांचं कडवं आव्हान होतं ज्याला चॅलेंज करणं थोडंसं कठीण वाटलं होतं पण ते चॅलेंज स्वीकारलं आणि जणू काही अशा प्रकारे पूर्ण करण्याचा मानस हेतू मात्र पाहायला मिळालाय. जो आता विजयाच्या उंबरठ्यावरती केवळ अवघ्या 4 धावांची गरज आहे. टप केला तिकडे. फिकी केला जातो. रिव्हर्स थ्रो. सिंगल रन मिळेल. गरज ही 6 बॉल आणि 3 धावांची. जबरदस्त मॅच मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत या षटका दरम्यानच्या धावा 16. अनेक अडचणी वाढवल्या या षटकाने. 16 रन दिले. 6 बॉल 3 रनों की जरूरत. चला काही क्षणात नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. थर्ड मॅच असेल. सामना क्रमांक 3 विजयी संघ असेल. एका बाजूला ज्युनियर सम्राट अंधेरी आणि चालू सामन्याचा विजयी संघ म्हणजे जणू काही 90% आपण विचार करू शकतो चेंबूरचाच संघ आहे आणि 10% विचार आहे तो मलाडचा. पण क्रिकेट हे बदलतं. शेवटची ओव्हर. नामदेव गोलंदाज नाम्या. 6 बॉल 3. थोडं कठीण आहे गोलंदाज झाला पण क्रिकेट हे बनवू शकते मॅच. नो बॉल +1. अवघ्या एका धावेची गरज. यावेळेला एक चांगला टप्पा. जोडी तोडली. नो लॉस. जर या जोडीने विजय मिळवला असता तर एक चांगला आनंद साजरा करता आला असता पण अजूनही अवघे 1 धावाची गरज आहे. नवीन बॅटर लोके. मॅच त्या नो बॉलमुळे थोडस बदलली नाहीतर मॅच बनवता आली असती. अवघी 1 रन गरजेची आहे. आणखी एक विकेट मिळतोय. मॅच सोडणार नाहीयेत मालाडकर. मॅच सोडणार नाहीयेत. बाबू भूमी वक्रतुंड 11 मल्हाड हा संघ मॅच सोडत नाहीये.
6-6 मजा आली असती मॅचला. तीन बॉल आणि 1 रन अजूनही गरजेचं आहे. आणि या मॅच वरती शेवटी विजय तर मिळवला गेला. वन साइड चेंबूर हा संघ मात्र विजय होतोय.